काय आणि आलंय आम्ही मोटर चालू केली बघा त्या याची पिक्चर करायचं पाण्याने. तर नमस्कार मित्रांनो, मी आकाश वाडी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर वातावरण बघू शकताय, बाजूला खूप मस्त असं वातावरण झालंय, खतरनाक. संध्याकाळचे वाजले 6:30 आणि आता आम्ही निघालोय खेकड्यासाठी डबा लावायला. डबा पण गेल्या वर्षी ठेवला होता, तो आत्तासा काढला आहे. डबा पण दाखवतो तुम्हाला. तर हे बघा, सगळी गँग आपली चालली आहे. ही चिल्लर पार्टी आहे, आपला विघ्न्या. तर जाऊया आपण मस्त. आपल्याला किती खेकडे भेटतात ते आपल्याला सकाळी समजेल, पण आता जाऊया फटाफट डबे लावून घेऊया. कोंबडीची आतडी आणली आहे त्याच्यामध्ये टाकायला. तुम्हाला डबा दाखवतो समोर. तर हे बघा, आपली ढोरं चरून येत आहेत. अंबाजी काकांची ढोरं आहेत. 6 वाजले आहेत आणि या साईडला सगळी लावणी कंप्लीट झाली आहे बहुतेक. म्हणजे सगळ्याच मळ्या बहुतेक इकडच्या लावून झाली आहेत. पावसाचा काय पत्त्या नाही, मध्ये लागला 8 दिवस पाऊस आणि जो काय गेला आहे तो अजून काय पावसाचं नाव नाही. तर एवढी आपली पब्लिक सगळी चालली आहे खेकड्याला डबा लावाय. जाऊया फटाफट लावूया व्हाळात. तर हा बघा डबा, गेल्या वर्षी जो ठेवला होता डबा तो आज बाहेर काढलाय. आकाश मोठ्या प्राणी. तर हे बघा, या साईडला आपण बॉटल लावले, इकडून खेकडे आतमध्ये जाणार आणि या साईडला हे झाकणे पूर्ण याला बंद करून टाकायचं. तुम्हाला दाखवतो कसं करू ते आम्ही. जेव्हा युट्यूबला सुरुवात केली तेव्हा मी असा ब्लॉग बनवला होता खेकड्यांचा, तेव्हा पण खूप खेकडे भेटले होते. आणि यावेळी पहिल्यांदाच डबा लावतोय, म्हणजे अजून काही व्हाळात कुणी डबा लावला नाही. हा पहिलाच डबा आहे 2026 मधला. तर बघूया आपल्याला किती खेकडे भेटत आहेत. हे बघा, हे चेहरे थोडे ओळखीचे असतील, भरपूर ओळखीचे आहे. तो आमचा गोटावा आहे, हे ओळखीचेच आहेत. हे माझे सगळे. तर चला आपला इकडे बाबू हे दाखव घाबरता. तर आपण जाऊया घरी आणि जी आतडे आणले ती फटाफट घेऊन येऊया, तोपर्यंत इथे थांबतील. हा, आपण आता आलोय व्हाळामध्ये. बघू शकता पाणी पण आपलं कमी झालंय. लास्ट टाइम जेव्हा आपण आलो होतो तेव्हा पाणी पूर्ण वाहत होतं आणि आता कमी झालंय पाणी थोडं. तर आपल्याला आता डबा लावायचा वरती. आता आपण इथं फटाफट ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. चला फटाफट आपली आतडी ह्याच्यामध्ये टाकूया, डायरेक्ट वरती जाऊन लावूया. आतडी आहे आणि आपल्याला याला छोटे छोटे होल मारायचे जेणेकरून तो वास येईल. आपल्याला 2 खेकडे भेटले तरी खूप आहे. अशी जास्त खेकडे मिळतील ह्याच्याने आपण व्हिडिओ बनवत नाही, आताच मजा म्हणून बनवतोय. तर बघूया आपल्याला किती खेकडे मिळतात ते. वास घेऊ शकत नाही, एवढा घाण वास मारतोय. सकाळची कोंबडी आहे, ही किती कुसली असेल बघा. बेकार वास, या वासाने 100% किडवे येणार. तर आपण आता आतमध्ये टाकून घेऊया. तर याच्यातून टाकूया. एकदा किरवी आतमध्ये गेली की बाहेर येण्याचा चान्स नाही त्यांना, कारण आपण ह्या साईडनी प्लेट लावून घेतले, म्हणजे आपल्या किरव्या भरल्या की आपण इकडून काढू शकतो बाहेर. आणि ही दोरी बांधली आहे आपला बकेट वाहू नये म्हणून. तर आपल्याला आता तिकडे जायचंय डबा लावायला. तिकडे जास्त खेकडे मिळतात, म्हणजे जास्त खेकडे असण्याचं ठिकाण आहे ते त्या साईडला. म्हणजे आम्ही दरवेळी जेव्हा जेव्हा डबे लावतो तेव्हा कधीच डबा रिकामी येत नाही. आता पण बघूया आपल्याला किती खेकडे मिळतात ते. चला तर चौकास काटे वाहून आलं असती. वाटतात ना रे ती काय काय करते. 10 मिनिटात एवढा मोठा व्हाळ आहे पण व्हाळात दगड नाही. आज पडणार आहे वाटतं मी बाहेर. व्हावला डरून काय काय आपला ड्रम खालती टाकूया. आणि असा लावून घ्यायचा की किरव्या फटाफट चढतील आतमध्ये. पायावर ठेवला डबल. बघूया कशाच तरी बांधी दगडात मोठ्या.
ड्रम हावला तर का नाही नाही भावलं. भावलं तर भावलंच आहे. तर लवकर. ठीक आहे, आपला डबा लावून झाला आणि आता आपण जाऊया घरी आणि डायरेक्ट सकाळी येऊया 7 वाजता. तर चला. डबा दिसतोय ना? हा. हा आमचा भाय. पाणी घे. संध्याकाळी. हे जरा लागतं होते. तर संध्याकाळचं वातावरण बघू शकताय, मस्त असं वातावरण आहे. झुळझुळणार आपलं व्हाळातलं पाणी आणि साईडचा निसर्ग बघण्यासारखा आहे. आणि आपला डबा हा बघा इथे आपण लावलाय आणि पण तर ह्या ठिकाणी मला तर खेकडे कमी वाटत आहेत. त्या साईडला वरती जरा जास्त असतात, पण अडचण आहे, साफ केलं नाही यावेळी. मग आपण इथेच लावलाय, बघूया आपल्याला 2-4 खेकडे मिळाले तरी खूप आहेत. ठीक आहे, बघूया, डायरेक्ट येऊया सकाळी. तर आपला डबा वगैरे लावून झालाय. मस्तपैकी खूप भारी वाटलं डबा लावताना. आता त्याच्यामध्ये किती खेकडे येतील हे काय सांगू शकत नाही, कारण अशा जागेवरती लावलाय त्या ठिकाणी मी कधी डबा लावला नाही. लावतो डबा पुढे, पण तिथे अडचण असल्यामुळे तिथे डबा लावला नाही. पण शक्यतो तिथे पण किरव्या येतील, त्या वासावरून तरी समजलंय. बघूया आता डायरेक्ट सकाळी जाऊया आणि तिथे किती किरव्या आहेत त्या. ठीक आहे, चला. तर नमस्कार मित्रांनो. तर सकाळचे वाजलेत 6:45 आणि आता आपण निघालोय आपला कालचा लावलेला डबा काढायला. जरा जाग लेट आली, चेहरा पण एकदम झोपेचा आहे, झोपेतून उठलोय तसाच निघालोय. बघूया डबा कोणी काढला तर नाही असेल, पण बघूया आपला डबा आहे आणि त्याच्यामध्ये किती किरव्या सापडल्यात आपल्याला ते आता गेल्यानंतरला समजेल. तर बघूया, एक्सायटेड आहे. 2 ते 3 असल्या तरी बस आहे, म्हणजे दाखवण्यापुरता की भेटतात आपल्याला किरव्या. त्या जागेवरती जास्त किरव्या नसतात शक्यतो, पण बघूया आता आपण जाऊन आपल्याला किती किरव्या भेटल्यात. तर ठीक आहे, आपण आता आलोय व्हाळाच्या इथे. समोर बघू शकता आपला व्हाळ, साईडचं वातावरण आणि आपलं वाहणारं पाणी सकाळचं वेळा किती भारी वाटतं एकदम. मस्त असं झिळझिळणारं पाणी राहतो आणि आपण डबा तिथे लावला होता, तर तिथे जाऊन बघूया आता आपल्या डब्यामध्ये किती काय खजाना सापडलाय. तो डबा तर आहे जागेवरती, हा बघा. आता फक्त आपल्याला ही दोरी पकडायची आहे आणि खेचायची आहे. दगड पडेल बाजूला. हा, जवळ जवळ येतोय, अशी आतुरता पण वाढली आहे. किती खेकडे असतील काय आयडिया नाही आपल्याला. हा, पूर्ण पाणी बाहेर जायला होतं. पूर्ण पाणी पहिलं बाहेर जाऊ दे. काहीतरी आवाज तर येतोय आतमध्ये, खेकडी आहेत असं वाटतंय. 2-3 असतील काय, बघूया. थांबा जरा बाहेर जा. आवाज तर येतोय बघा, म्हणजे आहेत खेकडी. थोडं बाहेर पण बघूया आपण इथे काय त्याला किती भेटलेत आतमध्ये. आपलं मिशन सक्सेसफुल तर झालंय. भले एक किंवा 2 भेटले, खेकडे भेटले, हे खूप मोठं आहे. हा एक एकदम. तर आपल्याला किती खेकडे भेटले ते आपण आता डायरेक्ट घरी जाऊन बघूया. हे बघा, मोठा खेकडा पण दिसतोय, छोटासा बऱ्यापैकी आहेत. तर आपला लावलेला डबा काढलेला आहे आपण आणि त्याच्यामध्ये खेकडे आहेत किती, 3 ते 4 आहेत वाटतं. वरून काही समजलं नाही. तर आता जाऊया आणि उतरून बघूया आपल्याला किती खेकडे भेटलेत. तर भारी वाटलं जरा, काल पहिल्यांदा खेकड्याचा डबा लावला आणि आपल्याला खेकडे त्याच्यामध्ये भेटलेत, तर भारी वाटलं एकदम. रात्री कोणतरी माशाला गेले, त्यांनी पण काढला नाही असेल, काय सांगू शकत नाही, कारण रात्री आवाज तर येत होता फाळामध्ये. असो, जाऊ दे, आपल्याला काय, आपल्याला भेटले 2-4. ठीक आहेत, आता बघूया, फटाफट जाऊया आणि ओतूया. किती खेकडे आहेत ते आपल्याला समजतील आणि केवढे आहेत ते. हा बघा आपला डबा इकडे हातामध्ये माझ्या. तर आपल्याला किती खेकडे भेटले ते आपण आता त्याच्यामध्ये बघूया ओतून. तर भारी वाटतंय जरा. 2 ते 3 असणार आहेत, पण बघूया ओतून समजेल आपल्याला किती आहेत. वास खूप घाण मारतो. 4 आहेत, 4 खेकडे. तर आपल्याला 4 खेकडे मिळाले हे बघा. ठीक आहे, 4 ते 4 100% कोणतरी काढला नव्हता. हे बघू शकता, हे बघा, आपल्याला 4 खेकडे भेटले आहेत आपल्या डब्यामध्ये. तर मस्त वाटलं, व्हिडिओ केला पण काहीतरी भेटलं. तर हे बघा खेकडे आपले.
तर मस्तपैकी आपल्याला 4 खेकडे भेटले आहेत आणि आता आपण परत जाऊन दुसरा डबा लावूया. हा बघू शकता कसा डेंगा पकडला नाही. तर हे बघा आपले खेकडे जे मगाशी आपल्याला 4 मिळाले होते ते सकाळी, त्याच्यानंतरला गेलो तर काय भेटलंच नाही. तर बघूया आता त्याचं काय करायचं, खायचं की विहिरीत सोडायचे ते बघू कसं काय ते. तर ठीक आहे, आपण किरव्या तर पकडल्या, 4 का होईना पण किरव्या पकडल्या. जरा भारी वाटलं आल्यासारखं. पहिल्यांदा उद्घाटन केलं म्हणजे व्हाळामध्ये कोणीच अजूनपर्यंत डबा लावला नव्हता, मी पहिल्यांदा डबा लावला आणि आपल्याला 4 किरव्या मिळाल्या. तर ठीक आहे, आता आपण असंच जरा जाऊन येऊया वाडीतून, बघूया जरा कसं काय वातावरण आहे ते. तर चला, इकडे बघू शकताय पाऊस पूर्ण गेला आहे. खूप भयानक परिस्थिती आहे गावी आता. 5 ते 6 दिवस पाऊस बिलकुल नाही आहे. साईडला पूर्ण शेती लावणी वगैरे पूर्ण झाली आहे. ही बघा सगळी लावणी लावून झाली आहे पण पाऊस पडत नाही, त्याच्यामुळे खूप हालत झाली आहे शेतीची पण. हे बघा पूर्ण भेगा पडल्या जमिनीला. तर म्हणजे असं नाही झालं पाहिजे, पाऊस पडला पाहिजे. वातावरण पण पूर्ण ढग ओपन आहेत, कुठेच मळब दिसत नाही. हे एवढ्या भागात थोडं मळब दिसतंय, तर पूर्ण सगळे ढग ओपन आहेत. तर चला आपण जाऊया. आपण डबा लावायला आलो काल, तर संध्याकाळ होती, त्याच्यामुळे आपल्याला व्हाळ नीट बघायला भेटला नाही. तर आता जाऊया आणि आपण त्या साईडला जाऊन थोडे मासे बघूया, छोटे छोटे तुम्हाला पण दिसतील. आपल्याकडे खवळे पकडायचा काही व्हिडिओ नाही कारण आपल्याला वेळ नाही, मी निघणार आहे. आपण आलो ह्या साईडला, त्या साईडला होतो आपण, तिथून सरळ आलो तिकडे आलो. तर बघू शकताय वातावरण खूप मस्त आहे. आपण तिथे डबा लावला होता, हे बघा या ठिकाणी डबा लावला होता. आणि दरवेळी लावतो तो डबा वरती लावतो, तो पण दाखवतो तुम्हाला कुठे लावतो. मासे बघा, मळी मासे दिसतात आपल्याला. हे बघा पळताना, हे बघा हे बघा हे बघा हे बघा. डबा लावण्याचा खरा स्पॉट तो आहे. त्या ठिकाणी लावला डबा की कधी डबा रिकामी येत नाही. 10 ते 15 खेकडे मिळतात. पण काल काळोख पण खूप झाला होता आणि थोडी अडचण आहे तिकडे इकडून येताना, त्याच्यामुळे पुढे आलो नाही. तर आपण आता निघालोय भात लावणी करायला. म्हणजे पडलंय ऊन, सगळेजण म्हणजे पाणी जे पावसाचं पाणी आहे त्याच्याने कोण करत नाही भात लावणी. सध्या सगळ्यांनी मोटर लावलेल्या भातातून वगैरे पाणी घेऊन सगळेजण शेती करतायत, चिखल म्हणजे लावणी करतायत. आपण आता जाऊया, थोडा फेरफटका मारून या, बघूया कशा प्रकारे चाललंय तिकडे काम. तर चला, आपल्याला त्या साईडला जायचं आहे पूर्ण. हे बघा जुलै महिना चाललाय आणि वातावरण बघा. खरं म्हणजे या टायमिंगला आता पाऊस पाहिजे, पण असं वाटतंय गणपतीचा महिना आलाय. सप्टेंबरला वगैरे जसं ऊन असतं तसं ऊन पडलं एकदम कडाक्याचं. हे बघा बाजू पूर्ण ऊन आहे एकदम. आपला सोनू धावत येतोय, बघूया काय घेऊन येतोय ते. काय आणतोय रे? मासं आहेत? मासं आहेत की मग म्हणजे तू येत नाही आहे? नाही, मी पिशवी देऊन गेला. देऊया तिकडे जाऊ. हे बघा आपल्या व्हाळाचं पाणी किती आटलंय. ते बोरिंग आपली मोटर इथं लावलेली आहे आणि कुकर वर चालू आहे. पावसातलं पण वातावरण त्या दिवशी दाखवलं मी, कुकर लावते. इकडे हे काम चाललंय आणि आपली मोटर इकडे लावली. सूरज भाऊ लावणी करतोय तिकडे. आताची चिक्कल चालू आहे त्याची, भर उन्हात लावणी चालू आहे. वातावरण भारी एकदम मस्त वाटतं, प्रसन्न संध्याकाळचं वातावरण आहे. मग सगळे बसले आहेत, भात वगैरे काढून झाले, आता लावणीची तयारी चालू आहे. एकदम भारी. इकडे पण चालू आहे आणि ह्या साईडला पण चालू आहे. इकडे सगळे रेडी मध्ये बसले आहेत. तर आपली चहा वगैरे घेऊन आला, खालून मीच आता घेऊन आलो चहा. चहा घ्याव्या, संध्याकाळची वेळ आहे, वाजले संध्याकाळचे 5:30. आणि या साईडला जोरात काम चालू आहे. बघा साईडला ऊन आहे, उन्हामध्ये चिखल चालू आहे. अनिल काका काम जोरात चालू आहे. हे बघा इथून असं पूर्ण पाणी घेऊन
सगळ्या पूर्ण जमिनीला लावतोय. पाऊस नसला की यूज करावं लागतं. तर एवढी मेहरबानी दिली पाहिजे पावसाने की गणपती पडला पाहिजे. गुरु आहे इकडे, गुरु वा चहा आल्या, चहाचा टाइम झालाय. त्याच्यामध्ये चहा प्यायची मजा वेगळी. वता वता मस्तपैकी गरमागरम चहा पिऊया. चहा पियाला या मंडळी घरी. मस्तपैकी चहा पिऊन घेऊया. संध्याकाळच्या वाजल्यात 5:45 आणि 6 वाजता चहा आलाय आपला. तर चहा प्यायला या सगळे. काका आपले पान खात आहेत तरव्यात बसूनच. पान पण खाता काय? नको नको बघा शेतातल्या पाण्याची चव बघा. शेतात पान खायची मजाच वेगळी. आपला नित्यादा आलाय हा बघा. नित्यादा जोमार आणि आलाय. आम्ही मोटर चालू केली बघा. त्या याची चित्तर करायचं पाण्याने. आम्हाला कोर करायचा भारी एकदम तर ना कोर आहे पाण्याला. मी इकडे भात लावून चालू आहे बघा. आपली काकी वगैरे या साईडला भात लावते आणि त्या साईडला पण भात लावणे चालू आहे. पाणी आता फटाफट लागेल. 2 मिनिटांमध्ये पाणी पूर्ण लागून झालं. एवढा फोर्स आहे पाणी. खड्डा पडला इथे. काय आहे माहिती आहे? बंद झाली. अडकलं झाली चिकन. आता नाही ही पण काय एकदम भारी झाली. गावातलं पाणी येऊन थोडी सुटलं. आता टाकी तरवा काढतात. सगळ्यांची लगबगच चालू आहे कामाची इकडे तिकडे. पाऊस नाही पण काहीतरी जुगाड करावाच लागतो आपल्याला. 15 मिनिटामध्ये पूर्ण चिखल झाली एवढ्या. तर मस्तपैकी संध्याकाळच्या वाजल्या 6:30 आणि आपला चहा आलाय 6:30चा. हा बघा इकडे बिस्किट आणि चहा खातोय. काकीचा चहा संपला पण काकी चहा पितात हे बघा. या काकी मालवणी आहेत. हो मालवणी बोला मालवणी. आमची भाषा मिक्स भाषा आहे. मालवणी अशी नाही आपली गावठी भाषा. खय जातस इकडे जातस तिकडे जातस. वातावरण पण खूप मस्त असं आहे. मस्तपैकी तिकडे बघा काळपड इथे थोडे थोडे ढग आहेत. ढग दिवसभर दाखवते मी पण काय पाऊस लागत नाही. आपल्या इकडे मंदिर आहे बघा इकडे आणि या साईडला दुसरं मंदिर आहे. या साईडला पण लावणी वगैरे केली आहे पण पाणी नसल्यामुळे कशा भेगा गेलेत बघा जमिनीला. ठीक आहे आता ही लावणार आहेत फटाफट माळी. आपल्याला रात्री निघायचंय मुंबईला जायला. तर व्हिडिओ दिवसभरात केलाय. आपल्याला खेकडा आहे. काल आपण खेकड्याला डबा लावला. त्याच्यानंतर सकाळी आपल्याला खेकडे भेटले. त्याच्यानंतरचा दिवसभरातला प्रवास थोडा थोडा व्हिडिओमध्ये दाखवला आहे. तर व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत असे नवनवीन व्हिडिओ येत राहतील. तर ठीक आहे भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला.